समाधानकारक पावसामुळे जायकवाडी धरण 95% भरलं। मराठवाड्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्न तात्पुरता मिटला। गोंदियाच्या हिरडा माली ओंगेझरा इथे 2 सख्या चिमुकल्या भावांचा नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू। घराजवळून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरती खेळत असताना वाहून गेल्यानं झाला मृत्यू। नगरच्या निप्ती कांदा मार्केटमध्ये कांदा व्यापाऱ्यावरती हल्ला। धारदार शस्त्रानं वार करून 50 लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवली। हल्ल्यामध्ये व्यापारी समीर सय्यद हा गंभीर जखमी। नांदेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या मुलासह 2घांना अटक। रोजच्या वादाला कंटाळून मुलानं दिली होती वडिलांच्या हत्येची सुपारी घेणारा आरोपी फरार। मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करावी। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुरातील मुस्लिमांची मागणी। या मागणीसाठी रस्त्यावरती उतरून केली निदर्शनं। नाशिकमधील बालाजी फाउंडेशननं उभारला उज्जैनच्या महाकाल मंदिराचा भव्य देखावा। कालीचरण महाराज यांच्या शिवतांडव नृत्याचंही आयोजन। गणेश भक्तांची गर्दी। राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटील यांच्या घरी साकारलेल्या देखाव्याची चर्चा। देखाव्यातून पटवून दिलं सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं महत्त्व। लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला लाडक्या भावाला सुबुद्धी दे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी दिला समाज प्रबोधनाचा संदेश। नाशिकच्या मनमाडमध्ये गुलालाची उधळण करत नीलमणीची पालखी मिरवणूक। गणेशोत्सवाच्या निमित्तानं 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। कोल्हापूरच्या राजारामपुरी येथे गणरायाची धुमधडाक्यामध्ये मिरवणूक। 54हून अधिक गणेश मंडळं मिरवणुकीमध्ये सहभागी। राज्यातल्या कलावंतांसह यवतमाळच्या राजाची भव्य शोभायात्रा। 100 किलोच्या चांदीचा मूषक। शौर्य पथक। राजस्थानी नृत्यांच्या सादरीकरणासह विविध भजनी मंडळांनी वेधलं उपस्थितांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।